नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नू रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधित आहे. अर्थात अर्थशास्त्राचीच ही एक ज्ञानशाखा आहे की ज्याच्यातून आर्थिक बाबीवरती प्रकाश टाकण्याचं काम हे प्रामुख्याने केलं जातं. पूर्वी अर्थशास्त्राची संकल्पना ह्या सोशल सायन्स, जसं आपण सामाजिक शास्त्र बघतो तशा पद्धतीनं अर्थशास्त्रात घडणाऱ्या घटना पाहत असताना दिसत होत. मागणी, पुरवठा, त्याच्या संदर्भात आलेली माहिती किंवा पुरातन काळापासूनच अगदी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना मग कौटिल्य असतील, चाणक्य त्यांना आपण म्हणूया, किंवा रामायण महाभारताच्या काळामध्ये देखील काही घटकांचा उल्लेख आर्थिक घडामोडीशी संबंधित येतो. मग त्यानंतरचाही काळ आपण राजे, राजवाडे, महाराजे यांचा जर काळ पाहिला तर मग रामायण महाभारतापासून असेल किंवा त्यानंतरचा शिवाजी महाराजांचा कालखंड असेल, ज्याला आपण आता अगदी 300-350 वर्ष पूर्ण होऊन गेली, की जो राज्याभिषेकाचा काळ सुद्धा आपण जर गणना केली तर अर्थव्यवस्था ही त्या त्या वेळेला त्या त्या कालखंडानुसार राजांच्या काळात असेल किंवा पुरातत्व काळात असेल ती अस्तित्वात होती. फक्त त्याची मांडणी करण्याची पद्धती ही वेगवेगळ्या पद्धतीने होती. आता जशा घटकाची उपलब्धता होती, ज्या साधन सामग्रीची उपलब्धता होती, त्याची मोजमाप ही करण्याच्या पद्धती, मोजमापाची साधन सामग्री ही वेगवेगळ्या पद्धतीनं निश्चितपणे अस्तित्वात होती. आता समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र या अर्थशास्त्राच्या प्रमुख 2 ज्ञानशाखा आहेत. त्याच अनुषंगानं कृषी अर्थशास्त्र असेल, श्रमिकाचं अर्थशास्त्र असेल, आर्थिक विकास आणि वृद्धी असतील, या अशा अनेक विषयांचा समावेश अर्थशास्त्रामध्ये केलेला आहे. याच वेगवेगळ्या विषयांप्रमाणेच ही एक ज्ञानशाखा किंवा गणितीय आणि सांख्यिकीय विषय जो आहे तो आपला या ठिकाणी मॅथमॅटिकल म्हणजेच गणितीय पद्धती आणि स्टॅटिस्टिकल म्हणजे सांख्यिकीय किंवा भूमितीय पद्धती, त्या अनुषंगाने आपण स्टॅटिस्टिकचा किंवा सांख्यिकीय संख्याशास्त्राचा उल्लेख हा या अनुषंगाने या विषयामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. इतर विषयामध्ये इंडियन इकॉनॉमिक पॉलिसी असेल, मग त्या देशाच्या कदाचित वेगवेगळ्या पॉलिसीज असतील आणि त्याला त्या कंट्रीचा, मग अमेरिकन पॉलिसीज आपण म्हणू शकता, जर्मन पॉलिसीज आपण म्हणू शकतो. म्हणजे अर्थशास्त्राच्या शिकवण्याच्या पद्धती या त्या देशात त्या पद्धतीने वेगवेगळ्या आहेत. परंतु बेसिक जे आहे मागणी पुरवठ्याच्या अनुषंगाने असणारी माहिती आणि अर्थशास्त्राचे जे काही सिद्धांत मांडलेले आहेत वेगवेगळ्या विचारवंतांनी, मग ॲडम स्मिथ असतील, कार्ल मार्क्स असतील, डेव्हिड रिकॉर्ड असतील किंवा इतर तज्ञांनी, मग चाणक्याने मांडलेले असतील त्या वेळेला, किंवा कौटिल्याचं अर्थशास्त्र ज्या पद्धतीने आपण म्हणतो ते आर्थिक किंवा अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ हा देखील जास्त प्रचलित जागतिक पातळीवर असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग त्याच्यामध्ये मांडलेले जी काय माहिती आहे त्याच्यातली दिलेली आकडेवारी आहे, ती आकडेवारीच्या आधारावरती आपल्याला गणितीय मांडणी किंवा गणितीय स्वरूपातलं विश्लेषण हे आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आजच्या या विषयाच्या अनुषंगाने आपण जास्त काही डीपमध्ये जाणार नाही. बेसिक आयडिया किंवा बेसिक काही माहिती या अनुषंगाने आपण मूलभूत संकल्पना काय असतात त्या अनुषंगाने आपण या गणितीय आणि सांख्यिकीय संकल्पनांचे पुनरावलोकन किंवा पुन्हा त्याची एक मांडणी, रिव्ह्यू ऑफ मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट या अंतर्गत घेणार आहोत. डेटा अनालिसिसच्या अनुषंगाने किंवा गणितीय आणि सांख्यिकीय संकल्पनामध्ये पुनरावलोकन करताना कोणत्या कोणत्या बाबी आहेत, कशा पद्धतीच्या आहेत, त्या माहिती करून घेणं, सांख्यिकीय स्वरूपात मांडणं हे तितकंच महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. गणितीय संकल्पनामध्ये मॅथमॅटिकल कन्सेप्ट्स ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत, कशा पद्धतीने आहेत, या युनिट 1 मध्ये आपल्याला दिलेला आहे. ब्लॉक 1 जो दिलेला आहे त्याच्यामध्ये दोन्हीचाही भाग, खरं तर गणितीय आणि सांख्यिकीय या अविभाज्य घटक आहेत, ते एकत्रच काउंट केले जातात, परंतु त्याची मांडणी, अभ्यास हा स्वतंत्ररित्या सुस्पष्ट स्वरूपात करण्याच्या दृष्टीनं याचे विभाग हे 2 केलेले आहेत. जो सब्जेक्ट आहे त्याला डेटा अनालिसिस म्हणले. डेटा म्हणजे माहिती, आणि या माहितीचं विश्लेषण हे आपल्याला कशा पद्धतीने देता येतं किंवा विश्लेषण आपण केल्याशिवाय ती माहिती सर्वसामान्यांना समजत नाही. त्याचं खरं तर अगोदर टॅब्युलेशन आपल्याला करावं लागतं किंवा टेबलमध्ये, तक्त्यामध्ये त्याची मांडणी करावी लागते, आणि याच तक्त्यामध्ये किंवा टेबलमध्ये मांडणी केल्यानंतर
ते आलेखाच्या स्वरूपात आपल्याला मांडावं लागतं. आणि या आलेखाच्या स्वरूपात मांडल्यानंतर अ, कशा पद्धतीने किंवा कोणती माहिती कशी आहे ती थोडक्यात पुन्हा विश्लेषणात्मक स्वरूपात सांगावं लागतं. म्हणजे टेबलचा आपण आलेखामध्ये रूपांतर करतो आणि आलेखाचं माहिती ही पुन्हा विश्लेषणात्मक सांगणं अपेक्षित असतं. कारण कोणत्या पद्धतीनं जसं हॉस्पिटलचे ग्राफ आपण पाहतो की एखाद्याला ॲडमिट केल्यानंतर त्याचे जे ग्राफ असतात ते वर खाली जाणारे दिसतात आणि डॉक्टरांच्या अगदी सिंपल किंवा सहज ऑब्झर्वेशननुसार त्यांना ते समजतात की ग्राफ कशा पद्धतीने खाली किंवा वर चाललेले आहेत. मग एखाद्याला टेबल समजून घेणं असेल, डिटेल इत्यंभूत माहिती असेल तर टेबलवर नाही समजू शकते, त्या ग्राफवर नाही समजू शकते. आलेला ग्राफ हा अनालिटिकल ज्यावेळेला असेल, विश्लेषणात्मक माहिती असेल, त्यावेळेला ती मांडणी केलेली आपल्याला वाचनाच्या अनुषंगाने देखील म्हणजे ग्राफचं ज्ञान नसेल, टेबलचं ज्ञान नसेल, त्या व्यक्तीला विश्लेषणात्मक माहितीतून ही माहिती समजायला मदत होते. ही माहिती समजल्यानंतर ती कशा पद्धतीने मांडता आली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे ते आपल्याला पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरू शकेल. याच्यातले अनेक भाग खरं तर गणितीय आणि सांख्यिकीमध्ये जे टेंटेटिव्ह आपण आकडेच्या साह्यानं मांडणं पाहणं हे अगत्याचं असतं. परंतु एक बेसिक इन्फॉर्मेशन आपण म्हणूया ती कशा पद्धतीने घेता येईल, कोणत्या पद्धतीने ती मांडता येईल त्याला आपल्याला प्राधान्य हे द्यावं लागतं. स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन घेताना तो डेटा कोणत्या स्वरूपात आहे, कच्च्या स्वरूपात आहे, पक्क्या स्वरूपात आहे, तो आपल्याला पाहावा लागतो. म्हणजे या सिलेबसच्याच अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला याच्यात मिळालेली माहिती किंवा दिलेला डेटा हा वेगवेगळ्या पद्धतीचा असलेला आपल्याला दिसून येतो. आता हा डेटा कोणत्या पद्धतीनं किंवा कशा पद्धतीनं अंमलबजावणी केली जाते किंवा त्याची माहिती विशेष करून ते पाहणं हे आपल्याला तितकंच महत्त्वाचं ठरू शकतं. परंतु गणितीय मांडणी करताना कोणत्या बाबीवर जास्त प्रकाश टाकणं अपेक्षित आहे तर त्या म्हणजे मिळालेली डेटा किंवा मिळालेली माहिती एखाद्या ठिकाणी सर्वे करत असताना मिळालेली माहिती एखाद्या प्रश्नाचं उत्तर घेतल्यानंतर ती कशा पद्धतीची असेल, ती गणितीय मांडणी जर चांगल्या पद्धतीने मिळाली किंवा डेटा परिपूर्ण स्वरूपात आपल्याला जर मिळाला तर त्याचा फायदा हा पुढं गणित बरोबर येण्यासाठी जसे की आपण कॉम्प्युटरला एखादा डेटा दिला तर तो डेटा जितका शुद्ध असेल, जितका चांगला असेल, तितकी मिळणारी माहिती त्याच्यावर आलेलं विश्लेषण हे पारदर्शक किंवा शुद्ध स्वरूपात आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आता जर दिलेला डेटा किंवा मिळालेली माहिती ही जर चुकीची असेल, चुकीची माहिती जर म्हणजे कॉम्प्युटरला कमांड जर आपण समजा इथे की एखादा अक्षर एस दाबायचं आहे आणि तिथं जर आपण डी दाबलं किंवा ए दाबलं त्याच्या आजूबाजूचं अक्षर तर या अक्षरामुळं तिथं होणारं टाईप हे वेगळं होणार आहे. तशाच पद्धतीनं 1+1=2 असं ज्या वेळेला आपण सिंपलमध्ये कमांड देऊ त्यावेळेला कॅल्क्युलेशनच्या स्वरूपात सम करण्याऐवजी जर तिथं आपण मल्टिप्लिकेशन दिलं तर त्या ठिकाणचा गुणाकार होईल. म्हणजे मिळालेला डेटा हा कसा चांगला आहे, अद्ययावत आहे या अनुषंगाने ती माहिती आपल्याला समोरच्यापर्यंत पोहोचवणं हे अपेक्षित असते. म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये आपण मागणी आणि पुरवठ्याचे वक्र ज्या वेळेला काढतो, डिमांड सप्लाय असते किंवा प्राइस लाईन आपण काढतो त्यावेळेला डावी बाजू उजवी बाजू हे जसं बघितलं जातं तसं OX हा आडवा अक्ष आहे, OY हा उभा अक्ष आहे, तो क्षितिज लंब किंवा सरळ अगदी 90 अंशाचा कोन केलेला दिसून येतो आणि त्याच्यानंतर त्याच्या आतली जी प्राइस लाईन आहे ती कशा पद्धतीने बदलते किंवा त्याच्यावरती दिलेला वाय वरती प्राइस असेल किंवा एक्स वरती सप्लाय असेल तो सप्लायचा जो आहे पुरवठ्याचा दाखवताना आपल्याला असेल, डिमांडच्या अनुषंगाने असेल ती किती प्रमाणात म्हणजे प्राइस लाईन जशी बदलते तसं तो वक्र बदलतोय का तर त्यासाठी दिलेली आकडेवारी ही 1 2 3 4 5 अशा पद्धतीने असताना वाय वरती सुद्धा प्राइस जी आहे ते 1 2 3 4 5 किंवा त्याला काही मेजरमेंट आपण म्हणूया विशिष्ट क्रमाच्या अनुषंगाने संख्येच्या अनुषंगाने त्याचं काही गट तयार जर केलेले असतील तर त्या गटामध्ये ही आकडेवारी दिलेली आहे का आणि ती कशा पद्धतीनं दिली जाते आणि ती चेक करताना किंवा त्याच्यात असणारा बायफर्गेशन संख्या आणि संख्याशास्त्रीय विश्लेषण आपल्याला त्या आकडेवारीच्या आधारावरती करता येत असतं. या आकडेवारीत विशेष करून या प्रकरणाच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो की कोणते कोणते घटक किंवा कशा पद्धतीने आपल्याला माहिती मिळेल, त्या माहितीचा आधार कसा घेता येईल या पुस्तकी ज्ञानामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला दिलेली आहे. त्या माहितीच्या आधारावरती आपल्याला अनेक गोष्टी याच्यातून समजून येणार आहेत
त्या कशा पद्धतीने असतील किंवा कोणत्या कोणत्या बाबी आहेत की त्या वरती प्रकाश टाकणं आपण म्हणूया सहज शक्य आहे. आणि त्या अनुषंगानेच जर मिळालेली इन्फॉर्मेशन योग्य असेल तर ती योग्य इन्फॉर्मेशन आपण कोणत्या पद्धतीने पोहोचवू शकतो ते आपल्याला पाहावं लागतं. आता मिळालेली माहिती जर सुस्पष्ट असेल, पारदर्शक असेल तर त्याचा निश्चित आपल्याला बेनिफिट होऊ शकतो. ही माहिती योग्य पद्धतीवर जर मिळाली तर पुस्तकावरती जर तुम्ही पाहिलं तुमच्या या विषयाच्या अनुषंगाने कलेक्शन ऑफ डेटा असं म्हटलेलं आहे, म्हणजेच माहितीचं संकलन करणं आहे. ती संकलित झालेली माहिती त्याला प्रोसेसिंग करणं आपण म्हणतो. म्हणजे जसं की एखादं ॲग्रिकल्चर गुड्स असेल ते प्रोड्यूस झालेलं असतं, प्रोड्यूस झाल्यानंतर तुमच्या किचनपर्यंत ते पोहोचलेलं असतं. म्हणजे किचनपर्यंत येत असताना त्याला सगळंच ॲग्रिगेशन आपण म्हणूया. जसं की आपण कोथिंबीर एका बाजूला घेतो, टोमॅटो एका बाजूला घेतो, मग जे काही व्हेजिटेबल्स तुम्हाला प्रोडक्शन करायचं असेल किंवा भाजी बनवायची असेल त्याचं वेगळंकरण करून घेतो. आणि त्याच्यातलंही अनावश्यक जे घटक आहेत म्हणजे कोथिंबिरीच्या बाबतीत त्याचे मुळं असतील ते काढून टाकले जातात, तेवढा पाला बाजूला घेतला जातो. टोमॅटोचे अनावश्यक घटक आहेत ते काढून घेतला जातो. किंवा ज्याचं काय प्रोड्यूस करायचं असेल, मग मेथी असेल तर मेथीची भाजीचा काही भाग हा बाजूला काढला जातो आणि जे शॉर्ट आउट जे चांगल्या पद्धतीचं आहे ते समोर घेतलं जातं. मग त्याच्यापासून आपण बनवणार काय आहोत किंवा कशासाठी त्याची यूज होणार आहे ते विचार केला जातो किंवा त्यातला कोणता घटक घेतलेला आहे. समजा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असेल किंवा कंपनीमध्ये तुम्ही एम्प्लॉईज असाल ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समजा किंवा श्रोत्यांमध्ये, तर तो डेटा किंवा एखाद्या विषयाची माहिती घ्यायची असताना गव्हर्नमेंट पॉलिसीचं मग आता आपण म्हणतो की भारतातील खासदारांनी दत्तक घेतलेली गावं असतील याचा जर आपल्याला स्टडी करायचा असेल किंवा एखाद्या कॉर्पोरेशन एरियामधल्या स्वच्छतेच्या संदर्भातला आपल्याला स्टडी करायचा असेल किंवा नद्यांच्या स्वरूपात एन्व्हायरमेंटल डेटा आपल्याला कलेक्ट करायचा असेल, नद्या स्वच्छतेच्या अनुषंगाने काही डेटा आपण जर घेतलेला असेल तर तो पर्यावरणपूरक किंवा पर्यावरणीय विकास त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने तिथला झालेला आहे का किंवा कशा पद्धतीने होत आहे त्याचा डेटा हा आपल्याला विषय निवड म्हणून निवड करावा लागतो. तो विषय निवडलेल्या विषयातून मिळालेली माहिती याच्यावर प्रक्रिया करणं हे गणिताचं काम असतं. म्हणजे संशोधक किंवा अभ्यासक किंवा देश असेल किंवा राज्य असेल, एखादी संस्था असेल, एखादा विद्यार्थी असेल, प्रोजेक्टच्या निमित्ताने किंवा इतर डेटा कलेक्शनच्या अनुषंगाने हा डेटा मिळवतो. मिळालेला डेटा, मिळालेली आकडेवारी, मिळालेली साधनसामुग्री किंवा इग्नो युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत समजा काही आपण म्हणूया एखाद्या वर्गाचे FYचे विद्यार्थी हे एवढे 50 विद्यार्थी आहेत, शिक्षण घेत आहेत, इकॉनॉमिक्सचा विषय घेतलेला आहे आणि या 50 विद्यार्थ्यांची ज्या वेळेला मी पेपर चेक करून देत असतो, असाइनमेंट चेक करून देत असतो आणि हे पेपर किंवा असाइनमेंट्स चेक झाल्यानंतर ते पुढे दिल्यानंतर कशा पद्धतीने त्याच्यातली अंमलबजावणी होईल तर ज्या वेळेला ते पेपर लिहितील मुलं वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे क्वेश्चनरी तर एकसारखे असेल, क्वेश्चन पेपर एकसारखा होता आणि त्या एकसारखाच क्वेश्चन पेपर सगळी मुलं ज्या वेळेला काही 5 पानं लिहितील, काही 10 पानं लिहितील, 15 पानं लिहितील, काही 20 पानं विथ सप्लिमेंट असेल किंवा विदाउट सप्लिमेंट असतील, पण एका क्वेश्चनरीकडे पाहून ज्या वेळेला मुलं ती माहिती लिहितील किंवा काही मुलगा हा क्वेश्चन पेपर घेईल हातात आणि काहीच लिहिणार नाही आहे असे ब्लँक ठेवेल अशी शक्यता असते. म्हणजे डेटा अनालिसिसला घेतल्यानंतर पेपर चेक करायला ज्या वेळेला शिक्षक येतो तशा पद्धतीनं त्याला त्या पेपरकडे पाहून मार्किंग करेल. जिथं काहीच लिहिलेलं नाही त्याला 0 देईल आणि बाजूला ठेवेल. काही जे 4-5 पानं लिहिले त्याच्यातला उत्तर किती योग्य आहे, कशा पद्धतीचं आहे ते बघून त्याला मार्क देईल. आता ज्याचा परिपूर्ण आणि व्यवस्थित पेपर लिहिला, योग्य उत्तर लिहिलेत अशा विद्यार्थ्याला दिलेली मार्क ही निश्चितपणे जास्त दिसतील. ज्यांनी काहीच लिहिलेलं नव्हतं पण पेपरला तो प्रेझेंट होता तर प्रेझेंट असणाऱ्यांची संख्या म्हणजे 100 पैकीच काही मुलं प्रेझेंट जे आहेत त्यांचा हा डेटा काही ॲब्सेंट आहेत 100 पैकी समजा किंवा प्रेझेंट आपण 100 म्हणालो होतो आणि 120ची डिव्हिजन असेल समजा 20 मुलं ॲब्सेंट आहेत तर 20 मुलांचा डेटा हा बाजूला घेतला जाईल. ॲब्सेंट मुलांची संख्या ॲब्सेंटीमध्ये लिहिली जाईल. त्याच अनुषंगाने हा डेटा कलेक्ट करत असताना काही मुलं ज्या वेळेला मार्किंगची लिस्ट लिहिली जाईल आणि ह्या लिस्टमध्ये सॅग्रिगेशन केलं जाईल की समजा आपण 120चे डिव्हिजन पकडण्यापेक्षा 100चे डिव्हिजन आपण विचारात घेऊ. या 100 मधली 20 मुलं किंवा 10 मुलं हे ॲब्सेंट आहेत असा आपण विचार करू. या ॲब्सेंटीमधून आपल्याला
इतर मुलांचं बायफर्गेशन करावयाचं होतं. याच 10% मुलं समजा 100 मधनं जर गेली तर 90 मुलं राहतात. 90 पैकी आपण 20 मुलं जे डिस्टिंक्शन मार्क मिळालेले आहेत अशा पद्धतीचा आपण 20%चा अंदाज आपण काढू शकतो. त्याचबरोबर 30% मुलं आहेत की जी फर्स्ट क्लास आलेले आहेत. या 30% मुलांबरोबर प्रमाणेच म्हणजे जसं की 20% आपण डिस्टिंक्शन म्हणतोय, 30% फर्स्ट क्लास म्हणतोय, त्यावेळेला बी प्लस मिळालेले किंवा बी ग्रेड बी आणि बी प्लस अशा पद्धतीची विद्यार्थी संख्या ही 20% असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि याच अनुषंगाने ज्या वेळेला डेटा आपण टोटल करायला घेतो त्यावेळेला तो हा साधारणपणे 80 पर्यंत जातो आणि 20% मुलं ही फेल आहेत असं दिसून येतं. किंवा आपण याच्यातही अजून बायफर्गेशन करू शकतो. 10 मुलं ही पूर्ण फेल आहेत तर 10 मुलं ही एटीकेटी किंवा 10 पास आहेत आपण पकडूया. आणि या पासचा डेटा ज्या वेळेला आपण घेतो त्याच अनुषंगाने 5% मुलं ही फेल आहेत तर 5% मुलं एटीकेटी आहेत. अशा पद्धतीनं या फेल एटीकेटीचा आपल्याला समावेश करून त्याचं डेटा ॲनालिसिस करता येतं. म्हणजे एखाद्या टेबल स्वरूपात मांडणी जर आपण गणिताची केली तर 100 मुलांचा डेटा घेतलाय. त्या 100 मुलांचा डेटा कुठून घेतलाय तर 100 मुलांनी इग्नो सेंटरला FY ची परीक्षा दिलेली आहे. मग ते कोणत्याही फॅकल्टीचे असतील, इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण पाहतो की कोणत्याही फॅकल्टीमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आता नवीन धोरणानुसार एक विद्यार्थी हा कोणताही विषय शिकत असताना तो इकॉनॉमिक्स सारखा विषय हा घेऊ शकतो. अनेक ठिकाणी तुला ऑप्शन आहेत त्याच्यामुळे या ऑप्शनमध्ये बेनिफिट असलेला दिसून येतो. आणि म्हणूनच गणितीयाच्या अनुषंगाने किंवा सांख्यिकीय संकल्पनांच्या अनुषंगाने ज्या वेळेला आपण मांडणी करतो त्यावेळेला अशा पद्धतीचा मिळालेला डेटा कच्चा डेटा याला म्हटलं जातं, जो अपरिपक्व स्वरूपाचा असतो किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसते. म्हणूनच त्याला पुनरावलोकन म्हटलं जातं. रिव्ह्यू ऑफ मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट ही याच्यातून दिलेली दिसून येते. मग डेटा ॲनालिसिसमध्ये डेटा विश्लेषण करताना गणितीय मांडणी त्याची करावी लागेल. त्याचं सॅग्रिगेशन जे आहे ते आपल्याला करावं लागेल. कारण आता आपण डोळ्यासमोर ठेवताना 100 विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. त्याच्यातले 100 पैकी 20% मुलं ही जी आहेत म्हणजे 20 मुलं जी आहेत ते डिस्टिंक्शन मग विद्यार्थी संख्या कदाचित वेगवेगळी असेल पण आपण माहिती समजून घेण्यासाठी 100 हा आकडा गृहीत धरलेला आहे. 100 विद्यार्थीच आहेत आणि 100% म्हणजे 100 बरोबर 100 केलं तर 100% येईल. त्याच्यातले 20 मुलं डिस्टिंक्शन आहेत म्हणजेच 20% आपल्याला डेटा जो डिस्टिंक्शन मुलांचा मिळालेला आहे. त्याच पद्धतीनं या 20%च्या अनुषंगाने फर्स्ट क्लासचा डेटा जर पाहिला तर तो 20 पेक्षा जास्त आहे, 30% आपल्याला दिसून येते. आणि बी प्लस किंवा बी ग्रेड मिळवण्याचं प्रमाण हे 20 असल्याचं दिसून येतं. आणि 5% मुलांचा डेटा हा टिकेटी आहे किंवा वरच्या वर्गात ढकलला, आपला एक विषय पास फेल असला तरी इतर विषय व्यवस्थित किंवा पास असल्यामुळे त्याला डिस्टिंक्शन मध्ये टाकलेलं आहे. म्हणजे 5 मुलं ही आपल्या विषयात पास आहेत परंतु इतर विषयात नापास आहेत आणि आपल्या विषयात पास आहेत परंतु इतर विषयात नापास आहेत असा विचार करून एटीकेटी मध्ये तसा त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट दिला जातो. परंतु एका सब्जेक्टचा जर ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्याच्यात त्याला फेल किंवा पास अशा पद्धतीची माहिती ही समोरच्यापर्यंत दिलेली आपल्याला दिसते. आता याच अनुषंगाने ज्यावेळेला आपल्याला डेटा किंवा डेटाचं रिव्ह्यू मिळत असतो त्यावेळेला या फेल असतील किंवा पास असतील या इन्फॉर्मेशनच्या बेसवरती ही मुलाखत किंवा त्याची माहिती घेत असताना डेटा कलेक्ट करताना परिचित असणारे किंवा इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन घेत असताना ही प्राथमिक स्वरूपाचा डेटा कशा पद्धतीची मिळतोय ती जर योग्य पद्धतीची माहिती मिळाली तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होत असतो. आणि या निश्चित फायद्याच्याच आधारावरती काय करता येऊ शकतं किंवा कोणत्या पद्धतीच्या संकल्पना पॉलिसीज त्याच्यावर राबवता येतील आणि रिकव्हरीच्या अनुषंगाने जी पोझिशन आपण डाऊन झालेले असेल त्याच्यावर काय धोरणात्मक निर्णय घेता येईल ते ठरवलं जातं. म्हणजेच इंट्रोडक्टरी किंवा परिचयाच्या अनुषंगाने सेटच्या त्या सेटिंगच्या अनुषंगाने आपण म्हणूया तो डेटा हा टेबलमध्ये व्यवस्थित टॅब्युलेशन करून घेतला जातो.
या टॅब्युलेशनच्या अनुषंगाने किंवा टेबलच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीतून, मिळालेल्या डेटातून वेगवेगळ्या संकल्पना, कन्सेप्ट या मांडल्या जातात. आता इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने किंवा माहितीच्या विश्लेषणाच्या अनुषंगाने सुद्धा याच्यामध्ये आपण विशेष करून इथं म्हटलेलं आहे की प्राचीन काळामध्ये असेल किंवा अगदी अनादी काळापासून असेल, सुरुवातीच्या कालखंडातला विचार करता, अगदी सुरुवातीच्या कालखंडाचा जर विचार केला तर त्याच्यापासून संपत्ती किंवा साधनसामग्री जी आहे ती दोन गटामध्ये असेल विभागून दिली जाते किंवा वडिलोपार्जित संपत्ती मुलांना देत असताना मुलींसाठी, मुलांसाठी त्याची विभागणी करताना मोजमाप केलं जातं. आणि याच मोजमापाच्या अनुषंगाने मिळालेली माहिती ही कशा पद्धतीची, जसं की आता आपण जे उदाहरण घेतलेलं आहे त्या उदाहरणामध्ये पहिल्यांदा काय केलं करणं अपेक्षित असतं, तर मिळालेल्या माहितीच्या आधारावरती एडिटिंग करणं गरजेचं असतं. त्याच्यात ट्रू फॉल्स जे असतात ती माहिती कमी किंवा जास्त करणं, कोणती अपूर्ण आहे ते पूर्ण करून घेता येईल का ते पाहिलं जातं. नाहीतर त्या डेटाला कच्ची सामग्री म्हणून बाजूला काढलं जातं. त्यानंतर काउंटिंग किंवा त्याचे कोडिंग आपण म्हणूया, या कोडिंगच्या सहाय्याने काही न्यूमेरिकल घटक ठरवले जातात. म्हणजे याला वर्गीकरण करण्याच्या अगोदर काही कोड म्हणजे पर्सेंटेज काढायचं आहे किंवा त्याचं ग्राफिकल इन्फॉर्मेशन करायचं आहे, ॲनालिटिकल करायचं आहे आणि त्याच्यावरनं काय येईल तो रिपोर्ट त्या ठिकाणी द्यायचा आहे. कन्क्लुजनच्या किंवा क्लासिफिकेशन म्हटलं जातं, त्याला वर्गीकरण करता येऊ शकतं का, मिळालेल्या साधन सामग्रीचं रिव्ह्यू किंवा पुनरावलोकन करताना, पुन्हा मांडणी करताना आपल्याला या विद्यार्थी संख्या आपण जी विचारात घेतली होती, उदाहरण घेतलं होतं, त्या उदाहरणातून क्लासिफिकेशन, सॅग्रिगेशन करता येईल. या वर्गीकरणाच्या आधारावरती म्हणजे कोणती माहिती आपल्याला हवी आहे, मग स्त्री पुरुषांच्या संदर्भातले ज्यावेळेला पॉप्युलेशन आपला खरं तर प्रत्येक 10 वर्षाला सर्वे येत असतो आणि या सर्वेच्या अनुषंगाने लोकसंख्येच्या संदर्भातला सर्वे, मग ते पशुपक्षी असतील, प्राणी असतील, याचा सुद्धा त्याच्यातला किंवा लिव्हिंग स्टँडर्ड राहणीमान असेल किंवा घर असतील, या अनुषंगाने सुद्धा माहिती ही काढली जाते. त्या माहितीच्या आधारावरती विश्लेषण हे करता येतं. म्हणजेच पहिल्यांदा सॅग्रिगेशन किंवा टॅब्युलेशन केलं जातं. या टॅब्युलेशनमध्येच इंट्रोडक्टरी माहिती ही दिली जाते. त्या माहितीतून कन्सेप्ट किंवा संकल्पना ज्या आहेत त्या विचारात घेतल्या जातात आणि कन्सेप्टच्या आधारावरती त्याचा संबंध किंवा को रिलेशन काय आहे का, विशेष संच, व्याख्या, त्याचे गुणधर्म हे कशा टॅब्युलेटचे आहेत, कोणत्या आहेत ते पाहिलं जातं किंवा दिलं जातं आणि त्याच्यावरती माहिती ही टॅब्युलेट केलेली दिसून येते आपल्याला. क्लासिफिकेशन आणि टॅब्युलेशन हे याच्यातला फार महत्त्वाचे 4 घटक असलेलं आपल्याला या पुस्तकाच्या अनुषंगाने दिसून येतं. याच पहिल्या प्रिपेजमध्ये किंवा पुस्तकाच्या कव्हर पेजलाच एडिटिंग दिलेलं आहे, कोडिंग दिलेलं आहे, क्लासिफिकेशन दिलेलं आहे आणि त्याला अनुसरून या टॅब्युलेशन म्हणजे तक्त्यामध्ये ज्यावेळेला माहिती मांडली जाते त्यावेळेला ती समजायला सोपी जाते. म्हणजेच कलेक्शन ऑफ डेटा ही पहिली पोझिशन असेल. दुसरी पोझिशनमध्ये प्रोसेसिंग आहे. प्रोसेसिंगमध्ये आपण 4 पुन्हा टाईप्स ऑफ पाहिले. त्याच्यामध्ये एडिटिंग म्हणजे माहिती शॉर्ट आउट केली जाते की पूर्ण लिहिली किंवा नाही लिहिली ते पाहिलं जातं. त्याला कोडिंग केलं जातं म्हणजे वेगवेगळं ठेवून त्याला कोडिंग दिलं जातं, कोड नंबर दिले जातात. या कोड नंबरनुसार त्याच्यातली माहिती पुन्हा क्लासिफिकेशनमध्ये म्हणजे विश्लेषण करताना जसं फर्स्ट क्लास असेल, सेकंड क्लास असेल किंवा डिस्टिंक्शन असेल, फेल असेल, अब्सेंट असेल, याची मांडणी विद्यार्थ्यांचा एखाद्या पेपरच्या दृष्टीने काढता येते. तशीच सगळ्या पेपरची मांडणी ही केली जाते. जसं की आपण 10वी आणि 12वीचे रिझल्ट पाहतो त्यावेळेला पण बघा एवढे टक्के मुलांचा रिझल्ट लागला असं म्हटलं जातं. त्यावेळेला एवढे टक्के लागला परंतु एवढे टक्के मुलं फेल झाली हे पण इनडायरेक्टली त्याच्यावरून समजून येतं. दुसरी बाब की त्याच्यात महिलांचा डेटा, मुलींचा डेटा कशा पद्धतीने आहे, किती आहे तो दिलेला असतो आणि त्याच्यावरून सुद्धा माहिती ही दर्शवलेली असते. म्हणजे इंट्रोडक्शन जे असेल, कन्सेप्टच्या अनुषंगाने असेल, ती माहिती कशी होती किंवा कशा पद्धतीने आहे ती त्याच्यावरनं टेबलवरनं समजू शकतो. त्यानंतर प्रेझेंटेशन ऑफ डेटा, त्या डेटाचं सादरीकरण आपल्याला करायचं असतं. म्हणजे एखादा प्रोजेक्ट किंवा शोधनिबंध आपण लिहित असतो त्यावेळेला किंवा एखादा प्रपोजल असेल त्यावेळेला ते कशा पद्धतीनं असेल याची मांडणी केलेली असते. किंवा आपण आता वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये पाहतो की वेगवेगळ्या बिल्डिंग्स या आजूबाजूला तुमच्या बांधणीचं काम सुरू असेल त्यावेळेला इंजिनियर आपला प्लॅन तयार करतो, एक स्ट्रक्चर तयार केलेलं असतं किंवा त्या स्ट्रक्चरच्या
ही अगोदर एक मॅप आपण नकाशा म्हणूया त्याला, हा नकाशा तयार होतो आणि या नकाशाच्या आधारावरती तो नकाशामध्ये प्रत्येक लाईन ही छोटी मोठी कशी असेल ती काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्या लाईनच्या आधारावरती किती फूट किंवा किती मीटर किती इंच ती अंतर असेल आणि त्याच्यासाठीचं हे जे अंतर मेजरमेंट आहे त्याचा वापर करून अगदी तंतोतंत कसं बसेल ते मार्जिन विचार करतो आणि तेवढी कार्पेट एरिया इनबिल्ट एरिया कसा वाढेल तो घटक कसा देता येईल याच्यासाठीचा एक प्रेझेंटेशन याच्यासाठीचा एक नकाशा तयार करतो आणि याच नकाशाच्या आधारावरती पुन्हा आपण म्हणूया की आता सॉफ्टवेअर आलेले आहेत वेगवेगळे आणि त्या सॉफ्टवेअरच्या आधारावरती इंजिनियर पुन्हा त्याच्यावर इंजिनिअरिंगचा प्लॅन जो आहे तो एस्टिमेट करतो आणि मग ते कलर करून व्यवस्थित डिझाईन असणारं जे काय पॉम्पलेट आपण पाहतो जे काय ॲडव्हर्टाईज त्याची पाहत असतो त्याच्यावरती आपल्याला पूर्ण चित्र म्हणजे इन फ्युचरमध्ये इथं कसली बिल्डिंग तयार होईल कशा पद्धतीची बाबी होतील ते त्या चित्ररूपाने आकृतीच्या सहाय्याने पहिल्यांदा डायग्रॅम घेतला जातो डायग्रॅमवरून त्याला कलरिंग असेल किंवा इतर काय असेल ते मेजरिंग घेतलं जातं आणि ती माहिती ही दिली जाते किंवा कन्सेप्च्युअल इन्फॉर्मेशन जी आहे ती मांडली जाते रिप्रेझेंटेशन हे सेट किंवा सेट्स रिलेशन्स स्पेशल सेट्स डेफिनेशन्स अँड प्रॉपर्शन्स ती मांडलेलं आहे ती कशा पद्धतीचं आहे किती पद्धतीच्या मांडणी होऊ शकते ते दर्शवलेलं आपल्याला दिसून येतं गणितीय संकल्पना किंवा या मांडताना मॅथमॅटिकल कन्सेप्ट असतील त्या कोणत्या पद्धतीच्या आहेत कशा पद्धतीच्या आहेत त्याची माहिती ही देखील त्याच्यात वर्गीकृत केलेलं आहे वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं मग या दोन्हीच्या दृष्टीनं किंवा संकल्पनात्मक मांडणी करताना ह्या कोणत्या आहेत कशा पद्धतीच्या आहेत त्या त्याच्यातल्या दर्शवलेल्या आपल्याला सुस्पष्टपणे दिसतात म्हणजे संबंध सेट करते किंवा विशेष संच असेल सेट्स असतील रिलेशन्स असतील त्यात स्पेसिफिकच्या अनुषंगाने मांडणी केलेली असेल किंवा त्या प्रेझेंटेशन्समध्ये हे बारकावे आलेले असतात म्हणूनच आपण ती डील किंवा जो कोणी घर घेणार असेल होम लोन असेल किंवा कार लोन असेल कार घेण्याच्या अगोदर असेल ती स्ट्रक्चर ते मॉडेल तुम्हाला समोर दाखवलेलं असतं इन फ्युचरमध्ये तशा पद्धतीचं तिथं कन्स्ट्रक्शन तयार होतं आणि त्या घरामध्ये आपण म्हणूया की अपेक्षित डिझाईनप्रमाणे करण्याचा प्रयत्न मॅक्झिमम प्रयत्न असतो परंतु नॉट 100% डन म्हणजे 100% जसं सांगितलं तसंच झालं असं होत नाही काही फरक असतील काही किंचित त्यात ड्रॉबॅक्स असतील परंतु त्या पद्धतीची मांडणी ही करण्याचा त्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे त्या मिळालेल्या माहितीवरून प्रेझेंटेशन स्किल किंवा प्रेझेंटेशन्स केलं जातं त्याचा डेटाचं सॅग्रिगेशन केलं जातं आणि पुन्हा सरतेशेवटी पण आपण ज्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरची डायग्रॅम आहे त्या डायग्रॅमवर असं दिसतं की डेटाचं अनालिसिस केलं जातं मग हे डेटा अनालिसिस करताना किंवा त्याचं विश्लेषण करताना काय सांगितलं तर अंडरस्टँडिंग हा भाग पहिल्यांदा विचार केला किंवा अनयुनिव्हर्सल म्हणजे समान किंवा असम घटक जे आहेत ते वेगवेगळे केलेले आहेत जसं की समजायला सोपं जावं आणि युनिव्हर्सल टीच ज्या आहेत त्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत त्याचे घटक हे वेगवेगळे आहेत त्यानंतर किंवा बायव्हेरिएट म्हटलं आहे म्हणजे व्हेरिएशनच्या अनुषंगाने त्याचे काही घटक हे वेगवेगळे करून देखील मल्टीव्हेरिएशन्स जे आहेत की जास्त त्याचे घटक गुणात्मक स्वरूपाचे कसे बदलतील त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे झालेले दिसतील मल्टीव्हेरिएशन्समध्ये खूप व्हरायटीज जसं की आपण पास विद्यार्थी म्हणलं आणि फेल म्हणलं हे दोनच घटक होऊ शकतात मग पास म्हणल्यानंतर प्रश्न येतो परत किती पास झाले कशा पद्धतीने मग डिस्टिंक्शन किती आहेत फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आपण म्हणूया ते किती आहेत डिस्टिंक्शनमध्ये पण आणखी जास्त मार्क असणारे त्या अनुषंगाने किंवा B+ मिळवणारे किती आहेत याचं मल्टीव्हेरिएशन्स जे आहेत त्याच्या अनुषंगाने दाखवलं जातं किंवा त्याचे गट हे तयार केले जातात आणि त्या गटाच्या अनुषंगानं विश्लेषण हे आपल्याला दिलेलं असतं मग त्याच्यात स्पेसिफिक्स किंवा त्याला विशेषतः काही बाबी ह्या मांडलेल्या असतात का डेफिनेशन्स अँड प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कशा कशा पद्धतीच्या आहेत कोणत्या पद्धतीच्या आहेत त्या दर्शवलेल्या असतात आणि या विशेष संच किंवा व्याख्या आणि गुणधर्म त्या अनुषंगाने सुद्धा काही बाबी ह्या दर्शवलेल्या आपल्याला दिसतात
त्याच संकल्पनाच्या अनुषंगाने किंवा प्रतिनिधित्वाच्या अनुषंगाने सेट केलेले असल्यास संबंध सेट करते आणि निश्चय विशेष करून संच, व्याख्या आणि गुणधर्म त्या अनुषंगाने सुद्धा काही बाबी या विशेषतांनी महत्त्वाचं ठरतात. त्याला त्याच्या पद्धतीने किंवा त्या अनुषंगाने काही बाबी त्या निश्चितपणे दर्शवलेल्या असतात. सेट म्हणून काही अंतर किंवा द इंटरवल्स आपण म्हटलं याच्यामध्ये खरं तर वरती म्हटलं होतं इंट्रोडक्शन पार्ट आहे, कन्सेप्ट अँड रिप्रेझेंटेशन इट इफ सेट किंवा तो जो समूह मिळालेला आहे, मिळालेली डेटा आहे तो एकत्रित स्वरूपामध्ये जसे की आपण म्हणूया किचनमध्ये पण ज्या काही पोळ्या केलेल्या असतात, चपाती केलेल्या असतात, भाकरी केलेल्या असतात त्या एकत्रित असतात आणि ज्यावेळेला जेवण करणारे समोर येतील त्यावेळेला त्याचं सॅग्रिगेशन किंवा त्या कट व्यवस्थित 4 तुकडे करून त्याला व्यवस्थित सर्वांमध्ये ते वितरित केलेले असतात किंवा जेवढं हवं तेवढं त्या ठिकाणी दिलेलं असतं. ते नाकी अख्खच टोपलंभर आपण जर समोर ठेवलेला असेल, जो काही टिफिन बॉक्स असेल तो समोर ठेवलेला असेल सुद्धा त्याचा ते आपल्याला तो डायरेक्ट न करता त्याचं सॅग्रिगेशन थोडं 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 करून सर्वांपर्यंत ते वितरित केलं जातं आणि त्याचं बेनिफिट्स हा सर्वांना पोहोचवण्याचं काम हे झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं या संकल्पनात्मक मांडणी असतील, विश्लेषणात्मक माहिती असेल ती करताना त्याचे गट पाडणे हे अपेक्षित असतं आणि त्याच्यातून त्याला कोणत्या प्रकारची कमांड दिली जाईल आणि ती माहिती सर्वांपर्यंत कशी पोहोचवता येईल त्याचा विचार या सॅग्रिगेशनच्या अनुषंगाने, रिप्रेझेंटेशनच्या अनुषंगाने केला जातो किंवा तसे प्रेझेंटेशन हे झालेलं आपल्याला दिसून येतात. त्यात सेट्स रिलेशन्स जे आहेत, स्पेशलायझेशन्स जे आहेत ते घडून आलेले आहेत आणि ते बाबीतून वेगवेगळ्या घटकांच्या अनुषंगाने ही माहिती ही पोहोचवलेली आपल्याला दिसून येते. त्यात कोणते घटक असतील किंवा कशा पद्धतीनं मांडणी असेल त्याला खरं तर वेगवेगळे आधार आपल्याकडे दिलेले असतात. त्या आधाराच्या बेसवरती ही माहिती ही विश्लेषणात्मक पोहोचवलेली आपल्याला दिसून येते. या 3 घटकामध्ये हा शेवटचा घटक खरं तर डेटा ॲनालिसिस जो आहे तो खरं तर आपल्या पुस्तकाचा मेन बेस आहे. माहितीचं विश्लेषण, जी काही गणितीय माहिती आहे, तथ्य आहेत ती मांडणी ऑब्जेक्टिव्हच्या अनुषंगाने मिळालेल्या डेटाचा आहे तो रिसर्चच्या अनुषंगाने मांडला जातो किंवा कोणताही डेटा माहिती ही मिळाल्यानंतर जे आकड्यांच्या स्वरूपात आहे त्याचं विश्लेषण करण्याचं काम हे वेगवेगळ्या सूत्रांच्या स्वरूपात असतं किंवा मिळालेली माहिती ही विश्लेषणात्मक आपल्याला मांडावी लागते. त्यामुळे डेटा ॲनालिसिस किंवा माहितीचं विश्लेषण हा भाग अत्यंत महत्त्वाचा असलेला अर्थशास्त्रातला अविभाज्य स्वरूपाचा घटक आहे. त्यामुळं स्कूल ऑफ सोशल सायन्सच्या अनुषंगाने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने जो हा विषय घेतलेला आहे तो विषय काही बाबतीत काही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा कंपल्सरी आहे, तर काही विषयाला ऑप्शनल किंवा काही फॅकल्टीजच्या दृष्टीनं हा ऑप्शनल असलेला आपल्याला दिसून येतो. यात या विषयाच्या अनुषंगाने जो डेटा मिळतो, आपल्याला माहिती मिळते, ती माहिती आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो किंवा किती प्रमाणात त्याचा विनियोग करू शकतो. तर डॉक्टरांना निष्कर्ष काढताना सुद्धा बघा सॅम्पल साईज विचारात घ्यावा लागतो किंवा ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर त्या इतर काही गोष्टीचा बदल कशा पद्धतीने झालेला आहे. रिव्ह्यू तो ब्लॉक 1च्या अनुषंगाने रिव्ह्यू ऑफ मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल कन्सेप्ट असं म्हटलंय. मॅथमॅटिक्सच्या स्वरूपात असणारे किंवा गणितीय स्वरूपातली मांडणी आणि सांख्यिकीय विश्लेषण त्या अनुषंगाने गणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार या स्वरूपातली काही मिळालेली आकडेवारी आणि त्यात गणितीय मांडणी असते. तर स्टॅटिस्टिकलच्या अनुषंगाने, स्टॅटच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीवर वेगळ्या पद्धतीने मग बहुलक असेल किंवा पाहता क्षणी आपल्याला त्या आकडेवारीवरून निष्कर्ष काढणं सोपं जावं किंवा विश्लेषण करता येईल अशा पद्धतीची माहिती ही सांख्यिकीयमध्ये दिलेली असते. सांख्यिकीमध्ये मग प्रामुख्याने सरासरी असेल, बहुलक असेल, मध्यका असेल, मध्यमान असेल, विचलन असेल, या वेगवेगळ्या संकल्पनांचा समावेश. बहुलकामध्ये खूप एकत्रित असणारी संख्या, परंतु त्याच्यात वारंवार आलेली संख्या. आपण मग अशी म्हणालो की इथं फर्स्ट क्लास मिळवणाऱ्यांची संख्या ही 30 आहे, म्हणजे 30% संख्या होती. ही सर्वात जास्त संख्या आहे. जर पाहिलं तर या 30%मध्ये पण किंवा पास होणाऱ्यांच्या प्रमाणामध्ये असेल, फर्स्ट क्लास मिळवणाऱ्यांच्या प्रमाणामध्ये असेल, कोणती संख्या रिपीटेडली येते तिला बहुलक असं म्हटलं जातं.
म्हणजे पुन्हा पुन्हा मांडण्याची गरज नाही आहे. ती संख्या 10 वेळा आहे, एकदा मांडलं आणि समोर 10 लिहिलं तरी पण त्यातली कोणती संख्या ही रिपीटेडली आहे, म्हणजे फर्स्ट क्लास असेल तर त्या ठिकाणी समजा आपण असं म्हणू की 67 किंवा 63 ही संख्या ही रिपीट आलेली आहे, म्हणजे अनेक मुलांना 63 मार्क मिळालेले आहेत. तर फर्स्ट क्लासमध्ये पण बहुलोक कोणता आहे, तर तो 63 आहे किंवा 63 आहे. अशा पद्धतीची संकल्पना आपल्याला क्लिअर होऊ शकते. म्हणजे बहुलोक मांडणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. सरासरी आपल्याला ज्या वेळेला काढतो त्यावेळेला समजा एखादा सभागृह असेल तर त्या ठिकाणी किती लोकसंख्या येऊ शकते, तर त्या ओपन पेजचं सभागृह असेल तर काही लोकसंख्या ही साधारण एक आयडेंटिटी आपण म्हणूया की एवढ्या अंतरात एवढी लोक राहील तर एकूण क्षेत्रफळाचा विचार करता किती लोक आहेत, तर त्याच्यावर आपल्याला अंदाज काढता येतो, अंदाज बांधता येतो. स्टॅटिस्टिकल कन्सेप्टच्या अनुषंगाने सुद्धा ही माहिती ही क्लिअर दिलेली असते. त्याच रिव्ह्यूच्या अनुषंगाने किंवा ऑफ मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल कन्सेप्टच्या अनुषंगाने ही माहिती आपल्याला मिळते. त्याची मांडणी रिव्ह्यूच्या अनुषंगाने करता येऊ शकते. किती कशा पद्धतीने मांडणी होईल, काय होईल, तो भाग आपल्याला निश्चितपणे विचारात घेतला जाऊ शकतो. गणितीय संकल्पना ज्यावेळेला मांडतो त्यावेळेला मॅथमॅटिकल आणि कन्सेप्च्युअल घटक जे आहेत ते आपल्याला मांडावे लागतात. त्या माहितीच्याच आधारावरती आपल्याला विश्लेषण करता येत असतं. विशेष करून काही बाबी ह्या पुन्हा पुन्हा आलेल्या असतात, त्यावेळेला त्या पुन्हा पुन्हा येतात, त्यावेळेला त्याला एक ग्रुप करणं आणि त्याला स्टॅटिस्टिकलमध्ये मांडणी करणं किंवा सांख्यिकीय स्वरूपामध्ये त्याला एक विशिष्ट आपण म्हणूया की ही सरासरी आहे, ही मध्यगा आहे किंवा त्याचा विचलनांक काढला जातो आणि तो विचलनांक त्या ठिकाणी दर्शवलेला दिसून येतो. त्यामुळे गणितीय संकल्पना मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहेत त्या कोणत्या आहेत, कशा पद्धतीच्या आहेत, त्याची मांडणी ही झालेली दिसते किंवा होत असताना दिसते. आणि त्या गणितीय संकल्पना मांडणी मॅथमॅटिकल असेल किंवा स्टॅटिस्टिकल ती कशा पद्धतीने आहे, किती प्रमाणात आहे, ती दर्शवलेली आपल्याला दिसून येत असते. ती गणितीय मांडणी मॅथमॅटिकल कन्सेप्ट ज्या आहेत त्या वेगवेगळ्या भागाच्या अनुषंगाने आहेत, त्या दर्शवलेल्या आहेत. द इंटरव्हल्स ॲज अ सेट्स किंवा नंबर ऑफ सेट्स हे कशा पद्धतीने आहेत ते आपण बघूया 2 मिनिटं पाहण्यात. आता या पुढच्या शिक्षणमध्ये किंवा साधारणपणे अर्धा युनिट आपण पाहिल्यानंतर त्याच्याच अर्ध्या युनिटमध्ये किंवा पहिल्याच युनिटच्या अनुषंगाने गणितीय संकल्पना ज्या दिलेल्या आहेत त्या संकल्पनातला दुसरा जो महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे द इंटरवल ॲज सेट्स. म्हणजे काय, इंटरवल्स म्हणजे त्याच्या सम असणाऱ्या संख्या, मध्यात असणाऱ्या संख्या, त्याच्या जवळपास असणाऱ्या संख्या त्या विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे जसं रिझल्टचं अनालिसिस केलं आपण तशामध्ये काही कंपन्यांचे समजा शूज असतील, बूट्स आपण म्हणतोय, चप्पल म्हणतोय, या बूट चप्पल त्या अनुषंगाने देखील किती आहेत, कशा पद्धतीचे आहेत. आणि एखादी विशिष्ट कंपनी जसं की आपण बाटा कंपनी मार्केटमध्ये पाहतो आणि या बाटा कंपनीच्या सगळ्या प्रकारच्या बूट असतील, चप्पल असतील, मार्केटमध्ये अनेक ठिकाणी विक्रीला असणाऱ्या वस्तू दिसून येतात किंवा त्याच्या बूट चप्पलच्या व्हरायटीज आपण म्हणतो त्या व्हरायटीज असलेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु आपल्याकडं सर्वे करून त्याच्यावरचं कोणीतरी संशोधन करत असेल किंवा कंपनीला तशा पद्धतीचं संशोधन करावं लागतं की कोणत्या प्रकारचं प्रोडक्शन हे आपलं बाटा कंपनीचं जास्त प्रमाणात चालतं. म्हणजे समजा 9वी 10वी ह्या 3 वर्गाची मुलं बाटा कंपनीचा बूट वापरणाऱ्याचं प्रमाण जर जास्त असेल तर त्यांच्या किती नंबरचा बूट किंवा सँडल असेल, चप्पल असेल, ते बनवण्याची जी काही प्रक्रिया आपण म्हणूया बनवणं असेल
ती कंपनी ते वाढवेल. पण काही विशिष्ट प्रकारच्या नंबर्स जे आहेत त्या नंबरचे असं म्हणूया की 2, 3, 4 या नंबरचे बूट, चप्पल, सँडल हे वापरण्याचं प्रमाण बाटा कंपनीत कमी आहे किंवा स्त्रियांकडं बाटा कंपनीचा वापराचं प्रमाण कमी आहे. तुलनात्मकरित्या पुरुषांकडे बाटा कंपनीचे जे काही बूट, चप्पल, सँडल असतील त्या वापरण्याचं प्रमाण हे जास्त आहे. म्हणजे ते तयार करताना स्त्रियांचेही तयार करतील, परंतु त्याचं सॅग्रिगेशन असं करावं लागेल की पुरुषांच्या दृष्टीनं उपयोगी पडणाऱ्या बूट, चप्पल, सँडल जे आहेत ते जास्त बनवावे लागतील. म्हणजेच याचे गट किंवा याची माहिती मिळाल्यानंतर या 3 नंबरमध्ये किंवा 8, 9, 10 असे हे 3 नंबर जे आहेत त्याच्यातले बूट, चप्पल, सँडल बनवणं हे चांगलं ठरेल. परंतु जे इतर आहे ते बनवणं तितकंसं फायद्याचं ठरणार नाही. परंतु ऑप्शनल सेट्सच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो, नंबर सेट्स ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते कशा पद्धतीने आहेत, किती आहेत ते आपल्याला बघावं लागेल आणि या संबंधाच्याच अनुषंगाने ते बायफर्गेशन करावं लागतं. आणि या नंबरच्या अनुषंगाने आकडेवारी जमा केल्यानंतर ती माहिती समोरच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल त्याच्यावरती विशेष भर दिलेला असतो. म्हणजे रिव्ह्यू घेत असताना किंवा माहिती जमा करताना याच्यावरती प्रकर्षाने भर दिला जातो. मग आणखी कुठल्या बाबीवरती किंवा कशा पद्धतीने फोकस असेल तर या विशेष बाबीमध्ये आपल्याला काही स्ट्रक्चर किंवा इकॉनॉमिक्सच्या अनुषंगाने चूज करायला किंवा दुसऱ्याही अनुषंगाने सांगता येईल. शेअर मार्केट ज्यावेळेला आपण पाहतो त्या शेअर मार्केटमध्ये सुद्धा आकडेवारी त्या कंपनीने पाठीमागं काय स्थिती होती, त्याचा ग्राफ कसा होता, कमी किंवा जास्त होता ते पाहणं गरजेचं ठरेल. इन्सेंटिव्ह किंवा एक्सचेंज आहे ते पाहिलं जाईल. इन्फॉर्मेशन्स डिस्ट्रीब्युशन जे आहे ते पाहिलं जाईल. मार्केट किंवा प्रोडक्ट मार्केट, लेबर मार्केट, कॅपिटल मार्केट या अनुषंगाने ते कशा पद्धतीने कमी होत आहे किंवा जास्त होत आहे हे आपल्याला डेटाच्या सहाय्याने किंवा आकडेवारीच्या सहाय्याने सुस्पष्टपणे समजू शकेल. या डेटामध्ये केलेली मांडणी ही वेगवेगळ्या पद्धतीची करावी लागेल आणि पुन्हा त्याला वेगवेगळी सूत्र किंवा कमांड दिल्यानंतर त्या सूत्राच्या सहाय्याने मिळालेली माहिती ही पाहावी लागेल. या ऑपरेशन शीटच्या अनुषंगाने संबंध किंवा को रिलेशन म्हणजे एकाचा दुसऱ्याशी काही रिलेशन आहे का, म्हणजे पुरुष बूट वापरतात म्हणून त्या ठिकाणी मुलं सुद्धा पुरुष आहेत म्हणूनच ती बूट किंवा सँडल, चप्पल्स वापरण्याचं प्रमाण जास्त आहे. किंवा आपण पूर्वी पाहतो की पॅरेगॉन वापरण्याचं प्रमाण जास्त होतं, आजही आहे परंतु तुलनात्मकरित्या कमी झालेलं दिसून येतं. म्हणजे कोणत्याही प्रकारचा डेटा घेतला, कोणताही विषय असेल त्या विषयाच्या अनुषंगाने समजा ऐतिहासिक एखादा विषय असेल, सोशलॉजिकल एखादा विषय असेल, मॅथ्सचा असेल, स्टॅट्सचा असेल, कॉमर्सचा असेल, एज्युकेशन घेणाऱ्या शिक्षकांचा किंवा एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थी असतील, वेगवेगळे शिक्षकांचा सर्वे असतील, त्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भात सर्वे असेल किंवा अशा राजकीय घडामोडी ज्यावेळेला करतात त्यावेळेला त्याची वोट बँक असेल, कॅटेगरी वाईज आता जाती धर्मांच्या संदर्भातलं माहिती आपल्याला खरं अनावश्यक असते, परंतु त्या ठिकाणी तीही माहिती घेतली जाते की कोणत्या गटाचे लोक हे कोणत्या गटाला जास्त वोटिंग करत असतात आणि कोणत्या गटाचे लोक कमी वोटिंग करत असतात. या अनुषंगाने सुद्धा वोटिंग करताना तसं समजत नाहीये, परत सर्व कॉन्फिडेन्शियल बाबी असतात. परंतु या बाबीवरनं निष्कर्ष काढला जातो की कोणत्या एरियातलं वोटिंग हे कोणत्या पक्षाला, कोणत्या उमेदवाराला हे जास्त आहे आणि त्या अनुषंगाने रिव्ह्यूच्या अनुषंगाने राजकीय पक्ष जे असतात ते आपली मूठ बांधण्याचा प्रयत्न करतात किंवा तशा पद्धतीने तयारी करून मग त्या त्या पक्षाचे उमेदवार हे इलेक्शनसाठी उभा राहिलेले असतात. येत्या काही दिवसात आपण पाहतो की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इलेक्शन्स ज्या आहेत त्या निश्चित होणार आहेत आणि मग स्टेट गव्हर्नमेंटचे असतील किंवा इतर इलेक्शन्स ह्या त्या त्या दरम्यान सुरू असणारे दिसतात. या संदर्भातला जो 1.4 सांगितलेला आहे तर्क किंवा अंदाज बांधता आला पाहिजे, लॉजिक लावता आलं पाहिजे आणि त्या लॉजिकच्या अनुषंगाने जसं को रिलेशनच्या अनुषंगाने किंवा रिलेशन आहे, रिलेशन फंक्शन्स ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आहेत, म्हणजे संबंध असेल, कार्य असेल, कार्य संबंध आपण ते कशा पद्धतीने आहे, ते कमी किंवा जास्त आहे का, कशा पद्धतीने ते वाढतंय, बदलतंय, त्या बदलत्या स्थितीला कसं बदलेल या अनुषंगाने याच्यातला माहिती ही दिलेली असते. को रिलेशन किंवा कॉन्सेन्शन्स ते पाहिलं जातं.
इकॉनॉमिक और इकॉनॉमिक सिस्टीम, अर्थशास्त्र किंवा आर्थिक शिस्तीचे सिस्टीमच्या अनुषंगाने त्याचे पालन कशा पद्धतीने होऊ शकतात ते पाहता येऊ शकतं आणि ते घटक हे आवश्यक आहेत का, तर ते किती प्रमाणात आवश्यक आहेत ते पाहिलं जाऊ शकतं. म्हणजे कोरिलेशन इकॉनॉमिक और इकॉनॉमिक सिस्टीम, द कन्सेप्ट आर युज्ड इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. त्यावेळेला माहिती असणं अपेक्षित असतं. मॅथमॅटिकलमध्ये जे नंबर येत असतात ते कशा पद्धतीने असतात. फॉर एक्झाम्पल 3 -12 8 9, मग ते समीकरणाच्या स्वरूपामध्ये हे नंबर जे असतात ते मांडणी केले जातात. त्या समीकरणातून मांडणी केल्यानंतर गणितीय त्याला कर्णी चिन्ह असेल, समजा कर्णी 7 म्हटलंय आपल्या पुस्तकाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर अशा पद्धतीनं मांडणी येत असते. गणितामध्ये अजून काय भाग असतो तर गणितीय मध्य काढला जातो. मग अरिथमेटिकल ऑपरेशन्स असतील किंवा संकल्पना असतील अरिथमेटिकल स्वरूपामध्ये, मग त्यामध्ये प्लस आहे, मायनस आहे, मल्टिप्लाय आहे, म्हणजे अधिक वजा गुणिले भागिले ह्या अरिथमेटिक संकल्पना ज्या आहेत त्याचा वापर त्या ठिकाणी त्याचा वापर करून गणित मांडली जातात. अरिथमेटिकल रिलेशन्स म्हणजे एकमेकाबरोबर आपण ज्यावेळेला इज इक्वल टू म्हणजे बरोबर लिहितो त्यावेळेला ते बरोबर असतं आणि त्याच्यामध्ये जर क्रॉस टाकला तर ते आणखी चिन्ह वेगळं काहीतरी होऊ शकतं. किंवा यापेक्षा ही संख्या मोठी आहे तर त्याला अरिथमेटिकल रिलेशन असं म्हटलं जातं. आणि या अरिथमेटिकल ऑपरेशन बरोबरच अरिथमेटिकल रिलेशन सहसंबंध काय आहे ते देखील दर्शवण्याचं काम त्याच्यातून झालेलं असतं. तसंच व्हेरिएबल्स ज्या आहेत कॉन्स्टंट आहे का, स्थिर आहेत का, किंवा त्या इक्वेशन्स ज्या दिलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने आहेत, कॉन्स्टंट आहेत, स्थिर आहेत, कॉन्स्टंट आहेत, बदलत्या स्वरूपात. व्हेरिएबल म्हणजे बदलते घटक जर असतील म्हणजे त्याचा गुणाकार केलाय, त्याचा भागाकार केलाय, त्याचीच वजाबाकी केली अशा पद्धतीने असेल, किंवा समोरचे नंबर काय आहेत ते 50 आहे, 40 आहे, 30 आहे, 20 आहे, ते देखील बदल होतात का हे देखील पाहणं अगत्याचं ठरतं. म्हणजे अरिथमॅटिक ऑपरेशनच्या अनुषंगाने जसं आपण पाहतो तशाच पद्धतीनं अरिथमॅटिकल रिलेशन्स त्याच रिलेशनच्या अनुषंगाने ऑपरेशनच्या अनुषंगाने रिलेशन आणि व्हेरिएबल कॉन्स्टंट्स आहेत ते इक्वेशन्स ते कशा पद्धतीने आहेत, सोल्युशन्स कशा पद्धतीने आहेत ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. हे घटक ज्यावेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला त्या कशा पद्धतीचे असतात, कोणत्या कोणत्या घटकाचा वापर केला जातो आणि त्याच्यात नंतर पुढचा जो असं म्हटलंय की सेट किंवा त्याचे ग्रुपिंग करणं असं खरं तर मराठी शब्द होऊ शकतो. म्हणजे एखाद्या पाळीव प्राण्यांचा आपल्याला माहिती घ्यायची असेल तर या पाळीव प्राण्यांचे आपल्याला गट करावे लागतील. म्हणजे डॉग हा आपल्याकडे पाळीव म्हणून अनेक वेळेला विचार केला जातो, ओपन असतील तो नाही, परंतु पाळीवचा आपण विचार करताना डॉग हे एका सॅग्रिगेशन मध्ये टाकल्यानंतर दुसऱ्या बफेलो असेल, समजा म्हैस आपण म्हणूया हा प्राणी आहे तर म्हशीचा म्हैस आहे, बैल आहे, गाय आहे, तिचं संगोपन करताना कशा पद्धतीचं, मग काऊ त्या ठिकाणी पुस्तकामध्ये तुम्हाला म्हटलंय गाय बैल म्हणजे गाय कुत्रा किंवा त्याच्या अनुषंगाने त्यांनी हॉर्स घोडा असं म्हटलंय, सिप्स म्हणजे बकऱ्या वगैरे आपण म्हटलंय, गोट म्हणजे त्या ठिकाणी शेळी असं म्हटलंय. मग हे वेगवेगळ्या गटाचा अभ्यास करताना वेगवेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी केली जाते. कौटुंबिक माहिती घेताना असताना त्या कुटुंबाकडे याचं प्रमाण कसं आहे म्हणजे या ठिकाणी जे पुस्तकामध्ये दिले त्याच्यानुसार कुत्रा, मांजर, गाय त्याच्या अनुषंगाने घोडा हे संख्यात्मक स्वरूपात किती किती आहेत तर त्या प्रश्नावलीमध्ये असे ऑप्शन दिले जातात आणि ते विचारले जातात आणि टोटल मग संख्या एवढी एवढी आहे असं निघू शकतं. परंतु महाराष्ट्राच्या ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला महाराष्ट्रातली ही लोकसंख्या आणि त्याच्यात असणारी कुटुंबांची संख्या, त्या कुटुंबाकडं असणारे हे पाळीव प्राणी जे आहेत ते किती प्रमाणात आहेत, कोणते कोणते आहेत त्याची मांडणी अशा पद्धतीने केली जातात. त्याचा ग्रुप किंवा सेट तयार केले जातात आणि ती माहिती मग कुत्र्यांची संख्या समजा काही 10,000 असेल, गायींची संख्या काही 50 लाख असेल, मग त्या ठिकाणी हॉर्सची संख्या काही मोजकीच आपण म्हणूया 1-2 लाख असेल. म्हणजे याच्यावरून हे लक्षात येतं की ही संख्या कमी आहे, ही संख्या जास्त आहे आणि हे असे असे अरिथमेटिकल आपल्याला मांडणी करता येऊ शकते. त्यानंतर त्याचे शेट केल्यानंतर इंटरवल किंवा काही एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये आपल्याला 3, 7, 5 अशा पद्धतीने माहिती
ही मिळत असते. द इंटरवल्स पण त्याचं रिलेशन हे वेगवेगळं असू शकतं, परंतु ही माहिती एकत्रित करून त्याची मांडणी आपल्याला करावं लागते. त्यानंतर अब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे निश्चित त्याची संख्या काय आहे, जसे की मायनस किंवा वजा एक्स कॉमा एक्स अशी मांडलेली असते. म्हणजे पहिल्यांदा वजा एक्स कॉमा एक्स एक्स मांडले म्हणजे त्याच्या बाजूला प्लस आहे किंवा अधिकची ही संख्या असणारी दिसून येते. आणि मल्टिप्लाय किंवा त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन म्हणताना कंस म्हणतो, त्यावेळेला कंसाच्या बाहेरची संख्या ही मल्टिप्लायमध्ये असते, म्हणजे गुणाकार त्याच्यामध्ये दर्शवलेला असतो. आणि त्याच्यात सिम्बॉल जे आहे ते व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंट असलेला घटक दिसून येतो. अँड पॅरामीटर्स जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत. सिम्बॉलमध्ये आपण व्हेरिएबल किंवा त्या ठिकाणी काही एक्स मांडलेलं असतं, वाय मांडलेलं असतं, पी क्यू आर एस एक्स वाय झेड अशा पद्धतीचं सिम्बॉलिक त्या ठिकाणी काहीतरी दिलेलं असतं किंवा व्हेरिएबल्स असतात, तो घटक असतो आणि तो न बदलता तो आहे असा ठेवण्याचा प्रयत्न केला असतो. तो सिम्बॉलिकच्या जागेवरती न्यूमेरिकल किंवा संख्यात्मक घटक हे घेतले जातात. कॉन्स्टंट जो आहे तो कशा पद्धतीचा आहे किंवा कोणत्या घटकाचा विचार करून त्यात बदल झालेला आहे ते देखील दर्शवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे कॉन्स्टंट जे आहे ते पाहिलं जातं आणि त्या अनुषंगाने पॅरामीटर्स जे आहेत ते विचारात घेतले जातात. म्हणजे कोणते पॅरामीटर्स, समजा 3x स्क्वेअर मायनस 2x प्लस सी इज इक्वल टू 0 किंवा त्या ठिकाणी 0 विचारात घेतलेला आहे, तो कशा पद्धतीचा आहे किंवा कशा फॉर्म्युला बनवलेला असेल, ट्रान्सलेशन्स असतील, त्या ट्रान्सलेट करणं किंवा ती घटक सर्वसामान्यपर्यंत समजेल अशा पद्धतीची मांडणी केली जाते. मॅथमॅटिकली मांडणी त्याच्या असेट्सच्या अनुषंगाने केली जाते. ट्रान्सलेशन म्हणजे फायनली आउटकम काय आहे ते पाहिले जातं आणि त्या आउटकमच्या दृष्टीनं विचार करून तर्क करून ती माहिती कलेक्ट केली जाते. जसे की RBI सुद्धा बाजारपेठेतली किंवा देशातली एकूण महागाईचा दर कसा आहे, कशा पद्धतीने बदलतोय, त्यावरून आपला जो काही शेअर असेल, SLR असेल, तो बदलण्याचं काम केलं जातं. म्हणजे बँकिंगची धोरणं ही बाजारपेठेतल्या माहितीच्या आधारावरती त्याचं टॅब्युलेशन करून तक्ता किंवा आलेख काढून ती माहिती केली जाते किंवा शेअर मार्केटमध्ये झालेले स्थित्यंतर असतील त्याचा विचार करून यात बदल किंवा मांडणी ही झालेली दिसते. त्या पुराव्याच्या अनुषंगाने किंवा प्रूफ टेक्निकलच्या अनुषंगाने कन्क्लुजन हे त्या अनुषंगाने येऊ शकतं किंवा त्याचा निष्कर्ष हा तशा अनुषंगाने काढता येऊ शकतो. त्याच्यात सुरुवातीचं जे म्हटलं होतं की शेट घटक किंवा आपल्याला काही वर्गवारी करावी लागते, त्या वर्गवारीच्या आधारावर तशी मांडणी ही करता येत असते. त्याच पद्धतीमध्ये खरं तर खूप बारकावे पुस्तकामध्ये दिलेले आहेत. गणित काही सोडवल्यानंतर आपल्याला त्या संदर्भातली माहिती अधिक मिळू शकते. पुस्तकामध्ये जसे गणित दिले तिथं इंग्लिश मराठी असा विचार न करता फक्त गणित जे आहेत ती बघून घ्या, म्हणजे आपल्याला ही माहिती सादरीकरण करणं हे सोपं जाईल किंवा त्या अनुषंगाने त्याची चेकलिस्ट तयार करता येऊ शकते. 1 2 3 4 अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळू शकते आणि काही गणित आपल्याला मांडता येऊ शकतात. काही संच जसं की 6 आहे, 8 आहे, 9 आहे, 12 आहे, 18 आहे, 21 आहे, 24 आहे, 27 आहे, ही गट तयार केल्यानंतर दुसरा गट समजा 2 4 8 16 असे गट तयार केले जातात आणि त्या गटातून माहितीचं विश्लेषण आपल्याला करता येऊ शकतं. नंबर सेट्स जे आहेत ते आपल्याला दिसून येऊ शकते 1 2 3 4 आणि त्याची माहिती जी आहे ते कॉल्ड सेट ऑफ होल नंबर्स, एकूण माहिती ही त्याच्या आधारावरती म्हणजे सॅम्पल साईजवरती सुद्धा खरं तर आपल्याला निष्कर्ष काढता येतो आणि तो निष्कर्ष सर्वांमध्ये मान्य केला जातो. म्हणजे गणित ही जी शाखा आहे ती केवळ आत्ताच विचलित झाली असं किंवा वितरित झाली असं नाही, तर त्या पारंपरिक किंवा प्राचीन काळापासून आपण पाहतो की व्यक्तीचा ज्यावेळेला जीवनाशी संबंध आला तेव्हापासून म्हणजे अनादी काळापासून असं जे शब्द वापरतात तर तिथपासून गणित किंवा गणितीय तंत्र हे वापरलेली दिसतात आपल्याला. त्याचा विचार हा झालेला दिसतो. म्हणजे पुरातत्व तंत्रज्ञान जे आहे
ते सुद्धा आज वास्तुशास्त्र बघा, ते काय आत्ता उदयाला आलेलं आहे का, परंतु वास्तुशास्त्राच्या आधारावरती सुद्धा ती माहिती ही गोळा केलेली असते, ती मांडलेली असते आणि त्या तर्कावरून ती माहितीचं विश्लेषण आपल्याला केलेलं दिसतं. त्यामुळे आम्ही अगदी अनादी काळापासून आमच्या संपत्तीची मांडणी मोजणी ही करण्यासाठी आणि त्या मालमत्तेची वाटणी करण्यासाठी, वितरण करण्यासाठी काही घटक हे विचारात घेतलेले आहेत, करण्यासाठी जोडण्यासाठी संख्यांच्या स्वरूपात गणिताचा वापर हा केलेला आपल्याला दिसून येतो. ती गणित तशा पद्धतीनं हे विस्तारित झालेले आहेत. त्याची मांडणी ही सध्या काळात जसं वास्तुशास्त्रात म्हणतो तसं इतरही शास्त्रांमध्ये गणिताचा वापर हा किंवा सायन्समध्ये जर पाहिलं तर मॅथमॅटिकल असेल, स्टॅट असेल, हे वेगळे किंवा स्पेशलायझेशन असणारे विषय आपल्याला दिसतात. आणि या कॉमर्समध्ये जर पाहिलं तर अकाउंट असेल, स्टॅट असेल किंवा इतरही विषयांमध्ये अकाउंटेबिलिटी किंवा त्याची माहिती ही मांडावी लागते. ती माहिती विशिष्ट पद्धतीने दर्शवली जाते आणि त्याचं रिलेशन अँड फंक्शन जे आहे ते पाहिलं जातं. त्या आधारावरती विशिष्ट घटकाचा स्टडी हा प्रामुख्याने केलेला आपल्याला दिसून येतो. याच्यात खरं तर बोलण्यासारखं किंवा सांगण्यासारखं खूप आहे, परंतु स्वतः जर विद्यार्थ्यांनी पुस्तकाचा आधार घेऊन याची मांडणी पाहिली तर त्या आधारावरती काही गणित, तार्किक संख्या दिलेल्या आहेत त्याचे. कारण सुरुवातीच्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपल्याला याच्यावरच भर दिलेला आहे की कोणती सूत्र वापरायची, कशा पद्धतीने ती सूत्र असतील, त्या सूत्राच्या अनुषंगाने लॉजिक काही वेळेला काही लावलेलं आहे का. 1.4 मध्ये लॉजिक वरती भर दिलेला आहे, कारण लॉजिकच्या आधारावरती सुद्धा दिसणारं एखादं चित्र असेल, तो सर्कल असेल, त्या सर्कलमध्ये एखादं काहीतरी पहिल्यात आणि दुसऱ्यात काही बदल असतील तर ते ओळखता यावे लागतात आणि त्या सर्कलच्या आधारावरती मांडणी ही करावी लागत असते. या सर्कलच्या अनुषंगाने काही आर्ग्युमेंट्स ज्या असतात त्या लॉजिकच्या आधारावरती करता येतात. काही तर्क दिलेले असतात, जसं की आपण आरबीआयचा डेटा ज्या वेळेला पाहतो, मेजरमेंट्स किंवा पैसाचं मोजण्याचं जे साधन आहे ते आरबीआयचं कोणतं आहे तर M1, M2, M3 अशा संकल्पना दिलेल्या असतात. आणि या संकल्पनांमध्ये मग लोकांकडील असणारा पैसा, बँकांमध्ये ठेवलेला पैसा, व्यापारी बँकांमध्ये असणारा पैसा किंवा बचत खात्यांमध्ये असणारा पैसा याचा विचार केला जातो आणि याच्या आधारावरती ही माहिती मांडता येते. म्हणजे वेगवेगळ्या आधारावरती जसं इथं पुरावे असतील, त्याचे यंत्र ते वापरून आपल्याला माहिती घेता येऊ शकते. अशी माहिती ही विश्लेषणात्मक दिलेली आहे. आपण आपल्या लेवलवर त्याला डीपमध्ये गणितीय पद्धतीने बघू शकतो. इंट्रोडक्टरी मध्ये आपण आज इथं थांबूया. धन्यवाद. थँक्यू सो मच.